राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे भूम परंडा आणि वाशी या मतदारसंघातून स्वतंत्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यांनी ज्यावेळी तानाजी सावंत जे आहेत आमदार ते मतदारसंघात नसायचे त्यावेळी त्यांनी या तिन्ही तालुक्यामध्ये लोकांच्या अडचणी देखील सोडवलेल्या आहेत आणि ते आता स्वतः जिल्हा परिषदेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. कुणाच्या विरोधात लढताय? कोणाच्या विरोधात लढतोय म्हणजे कार्यकर्त्याचं ही निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्यासाठीच लढतोय. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे इलेक्शन आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून जवळपास मी पंचायत समितीचे 10-11 अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत. जिल्हा परिषदेचे 6-7 आम्ही अर्ज दाखल केलेत आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि येणाऱ्या 27 तारखेला जेव्हा छाननी होईल म्हणजे विड्रॉलची तारीख संपेल त्याच्या नंतर खऱ्या अर्थानं हे इलेक्शन सामोरे येईल आमच्या की आम्ही नेमकं कोणाच्या विरोधात लढतोय. आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात लढतोय का ज्यांनी खरोखरच आम्हाला मागची जिल्हा परिषद असेल, मागची विधानसभा असेल, मागची लोकसभा असेल याच्यामध्ये ज्यांनी विरोध केला त्याच्या विरोधात लढतोय. येणाऱ्या 27 तारखेनंतर कळेल. तुम्ही एवढ्या दिवस झाले ह्या मतदारसंघाची सेवा करताय आणि आता तुम्ही स्वतः रिंगणामध्ये उतरला. काय वाटतं तुम्हाला म्हणजे काही म्हणजे भावनिक विषय आहे पण नेमकं तुम्हाला काय वाटतं की तुमच्या बरोबर आता तुमचे चुलते जे आहेत ते तुमच्या बरोबर नाही आहेत? आता चुलते नाही असं नाहीये. एक मी सांगितलं आपल्याला मी एक कार्यकर्ता म्हणून लढतोय. माझी फॅमिली, माझ्या फॅमिलीचे काही वैयक्तिक मतभेद जे आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही मला जे विचारतायत हे बघा, सख्या भावाचं घरात जमत नाही. फॅमिली मतभेद आहेत ते आमच्या उमऱ्याच्या आतमध्येच आहेत. हे राजकीय मतभेद ज्यांच्यामुळे झालं त्या लोकांच्या ह्याच्यामुळं आम्ही सगळेजण काही आमचे जे पक्षातले पदाधिकारी आहेत सगळ्यांनी मिळून हा उठाव करून आम्ही लढतोय. आमदार तानाजी सावंत यांच्या बरोबर जी काय टीम होती त्याच्यातली काय टीम तुमच्या बरोबर सुद्धा आहे म्हणजे ही गणित कसं घातलं तुम्ही? नाही, काय टीम माझ्यासोबत आहे किंवा काय टीम त्याच्या असं नाहीये. विषय असा आहे की जी लोक ज्यांनी आमदार साहेबांच्या पक्षात आपण जसं सांगितलं की बाबा सगळ्या गोष्टी आम्ही करायला एकत्रित होतो, आजही आहोत. सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही प्लॅन करायचो, सगळं बनवायचं. पण असतंच काहीतरी मिठाचा खडा कोणी ना कोणी टाकणारा असतंच. आणि ज्यावेळेस निष्ठावंतावरती अन्याय होतो तर त्यावेळेस असा मग यांनी उठाव केलाच की ज्यावेळेस निष्ठावंतावरती अन्याय झाला म्हणूनच शिंदे साहेबांनी उठाव केला. आणि त्याच्यामध्ये तानाजीराव सावंत साहेब सुद्धा होते का अन्याय झाला म्हणून. मग अन्याय झाल्यानंतरच उठाव होतो. तुम्ही थेट बोलत नाहीत पण तुमच्यावर अन्याय झाला हे आता येणारा काळ सांगेल तुम्हाला झालाय नाही झालाय. कारण काम करत असताना कशा पद्धतीने गेले 1 वर्ष झालं आपण बघताय कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चालल्या. त्याच्यामुळं मला वाटतं मीडिया हा 3रा स्तंभ आपण 4था स्तंभ पकडतो. कशा पद्धतीने आपण ह्याच्याकडे बघताय आपणही सांगा, निकाल लागल्यावर कळत येणाऱ्या काळात कळेच. आणि ही जी सगळं सुरू आहे की मध्यंतरी चर्चा झाली की तुम्ही आमदार सावंतापासून फुटलात आणि आता तुम्ही दुसऱ्या पक्षात जाताय. मग तुम्ही भाजपमध्ये जायचा प्रयत्न केला, राष्ट्रवादीमध्ये जायचा प्रयत्न केला, ह्याच्यात काय तथ्य? अजून तरी मी कुठल्याही पक्षात जाण्याचा प्रयत्नही केला नाही ना तसं काय झालं नाही. चर्चा आहेत, उठवतात या पद्धती इथपर्यंत ठीक आहे. राजकारण आहे, कोणी कसं घेतं त्याच्यावरती डिपेंड आहे. मी आजही शिवसेनेमध्ये आहे. अच्छा, अपक्ष जरी फॉर्म भरला तरी मी आजही शिवसेनेत आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आजही त्याच पक्षात आहे. सावंत साहेबांनी प्रत्यक्ष तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा काय प्रयत्न केला ह्या संदर्भामध्ये? फक्त निवडणुकी संदर्भात म्हणतो तुम्ही एवढ्या जागा उभा केल्यात? नाही, माझं तसं काही बोलणं झालेलं नाही साहेबांशी. नाही. किती जागा लढताय तुम्ही? मी सांगितलं ना मगाशी आपल्याला आम्ही सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळीकडेच फॉर्म भरलेले आहेत. पंचायत समितीचे भरलेत, जिल्हा परिषद भरलेत. पर 27 तारखेला जे विड्रॉलची तारीख संपेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं कितपत सगळे धनंजय सावंत आहेत ना किती टेकले, किती गळाले, किती राहिले त्यावेळेस कळेल. या दरम्यान तुम्ही आता म्हणलात की मी शिवसेनेत आहे. उपमुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे त्यांच्याशी तुम्ही संवाद साधलाय, भेटलात वगैरे काही? कसं असतंय, घरातल्या कारभाऱ्यांना जर एवढं लक्ष दिलं असतं तर ही वेळच आली नसती ना. मग वरपासून खालपर्यंत कार्यकर्त्याच्या इलेक्शन मध्ये कार्यकर्त्यावरती कोणाचं लक्ष नाही म्हणूनच हा उठाव झालाय. तुम्हाला थेट मुख्यमंत्र्याकडे जायला? मला बघा, थेट मुख्यमंत्र्याकडे जाण्या एवढा मी मोठा नाही.
कारण मी लोकसभेचा उमेदवारीसाठी इच्छुक होतो. आपण बघितलं असेल, मला वाटतं त्यावेळेस आपल्या सगळ्या मीडियाने बघितलेलं आहे, सगळ्या कार्यकर्त्यांनी बघितलं आहे. त्याच्यानंतर विधानसभा झाली, त्यावेळेसही काय झालं बघितलं. हे झालेले विषयही आम्ही, आमचे पालकमंत्री असतील, बाकी संप्रमुख, बाकी सगळ्याच गोष्टी काय नव्हत्या, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घातल्यात. मी वेगळं जाऊन काय सांगायचं. तुम्हाला मुख्यमंत्री पैसे जायला प्रेशर वाटतं कुणाचं? म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन जर भेटलात या संदर्भात असं काय? मुख्यमंत्री हे आमचे, उपमुख्यमंत्री हे आमचे सगळ्यांना भेटतात. मला वाटतं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते नावानेच ओळखतात, म्हणूनच आम्ही आज पक्षात आहे. मग आता आम्ही काय म्हणायचं की धनंजय सावंतांनी आमदार तानाजी सावंतांच्या विरोधात बंड केलं, ही शब्द बरोबर आहे? नाही, बंड नाहीये. कार्यकर्त्यानं त्याच्या स्वतःच्या स्वाभिमानासाठी एखादं इलेक्शन पक्षात लावून, मला वाटतं ही गुटफीत मध्ये पण इलेक्शन होऊ शकतं. असं काय मैत्रीपूर्वक तेच सांगितलं, होऊ शकते ना. असं काय बंड, ह्यासाठी बंड का? आता 27 तारखेपर्यंत बंड बंद करून काय मी त्यांचं चिन्ह काढून घेतलंय, मी त्यांचं काय सत्ता उलटून काय केलं? काय बंड म्हणजे काय? हे अस्तित्वासाठीची लढाई आहे आणि अस्तित्वासाठी प्रत्येकाने लढलं पाहिजे. 27 तारखेपर्यंत तुम्हाला जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोन आला की धनंजय तुम्ही विड्रॉल करा आणि सावंत साहेबाला सहकार्य करा, काय किती दिवस कार्यकर्त्याचा बळी घ्यायचा? फोन येणार, सांगणार, कार्यकर्त्यांना पुढं घ्या मागं घ्या होणार. सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय आहे का नाही? हा एकटा धनंजय सावंतचा विषय नाही. आज सर्वसामान्य कार्यकर्ते, ठीक आहे, मी मंत्री साहेबांचा पुतण्या आहे किंवा आमदारचा पुतण्या आहे, सावंत कुटुंबातला आहे, म्हणून मी थोडंसं बोलायचं डेअरिंग करतो, कारण मी ह्या सगळ्या परिस्थिती बघितलेल्या, वावरलेलो आहे म्हणून. पण सर्वसामान्याचं जिथं काही पोचत नाही त्यांनी काय करायचं? त्यांनी फक्त चटया उचलायच्या. मग याच्यासाठी मला असं वाटतं की सर्वसामान्यासाठी ही लढाई आहे आणि ही लढू द्यावी आणि रिझल्ट येऊ द्यावा. निश्चित आपल्याला 7 तारखेला कळेल काय आहे. विजय निश्चित होणार. विजय हा शिवसेनेचाच होणार. कारण तुम्ही ग्राउंडवर फिरताय, गेली अनेक वर्ष झाला आम्ही बघतोय तुम्हाला. ह्या तिन्ही तालुक्यामध्ये तुम्ही ग्राउंडवरती फिरताय आणि तुम्हाला ह्या भागातल्या जी अडचणीत लोकांची नस जी आहे ही तुम्हाला सगळी माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही विश्वास व्यक्त करता विजय. मी विश्वास याच्यासाठी व्यक्त करतो, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझे वडील आजही शेती करतात आणि त्यांचाच वासन वारसा मी पण पुढे चालवतोय. तुम्हाला माहित नसेल, राजकारण, धंदा हे सगळं बघत बघत माझी शेती आहे. एवढे 100-125 गुरं पण मी सांभाळतो, जनावर पण सांभाळतो. दूध धंदा माझा चांगला आहे. मला त्या गोष्टीची आवड आहे, मी त्या सगळ्या गोष्टी करतो. त्याच्यामुळं सर्वसामान्याच्या ज्या व्यथा आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या माहिती आहेत, म्हणून त्यांच्याबरोबर माझी नाळ जोडलेली. सावंत साहेबाकडून काय आले तुम्हाला फोन वगैरे आला थेट, धनंजय असं तसं, काय काय असेल तुमचं उत्तर? उत्तर हेच असेल की सर्वसामान्यासाठी ज्यांच्यावरती ज्या गोष्टी झाल्यात, आज आपण मीडियावरती किंवा बाकी आमच्या लोकल ग्रुपवरती ज्या पद्धतीने सगळं चाललंय वृत्तात, मला वाटलं आपण हे ऐकलं असेल, तर त्या गोष्टीमुळं जे पदाधिकारी काय नाराज झालेत, ज्या पदाधिकाऱ्यांचं हे आहे, आम्ही सगळेजण बसून ठरवू. वाईट कशाचं वाटतं? कौटुंबिक वाईट वाटतं का राजकीय वाईट वाटतं? वाईट मला दोन्ही गोष्टीच वाटत नाही वाटत. कारण मी अध्यात्म नुसतं म्हणायसाठी करत नाही. ही वेळ जाणार आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं, जास्त चिंता करत बसलं तेव्हा सांगितलं अज्ञातवासात जाताना, ही वेळ जाणार आहे. तशी ही वेळ जाणार आहे. कारण जास्त झालं म्हणून कधी माजणारा धनंजय सावंत नाही आणि सगळंच हरवलंय म्हणून कधी दुःखी होणारा पण धनंजय सावंत नाही. त्याच्यामुळं मला माझ्या कर्मावरती, माझ्या कर्तृत्वावरती विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला ती जनता दाखवून देईल. धन्यवाद. एकंदरीतच भूमपरांडा वाशीमध्ये धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल असं धनंजय सावंत म्हणतायत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.